नमस्कार मैत्रिणींनो, काव्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवत आहे शेंगदाण्याची चटणी, सोलापुरी शेंगदाण्याची चटणी, सोलापूरमध्ये जशी बनवली जाते तशी। तर त्यासाठी मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले, त्याला तेलामध्ये एकदम पूर्ण फ्राय करून घेणार आहे। याच्याने काय होतं, भाजल्यावर शेंगदाण्याची चटणी वेगळी लागते आणि असं तळून काढल्यावर शेंगदाण्याची चटणी बनवून बघा, म्हणजे वेगळाच टेस्ट येतो, खूप छान टेस्ट येतो। तर शेंगदाणे तळून घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे मी, लसूण थोडासा जास्त घेतलेला आहे, त्याला पण तळून काढलेलं आहे आणि असं मस्त लाल होईपर्यंत तळून काढलेला आहे लसणाला पण। आता त्याच्यामध्ये कढीपत्ता पण मी तळून घेणार आहे, पाहू शकता। कढीपत्ता पण मी तळून घेतलेला आहे मस्त असा। मस्त असं कढीपत्ता, लसूण, शेंगदाणे तळून झालेले आहेत। आता याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत। तर थोडंसं जाडसरच चटणी वाटायची, अशी एकदम बारीक नाही वाटायची। खरंच खूप टेस्टी चटणी होती, तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा, खूप छान होती चटणी। पाहू शकता, असं मी म्हणजे वाटून घेतलेलं आहे, जास्त बारीक नाही वाटलेलं, जाडसरच वाटलेलं आहे। आणि परत त्याला कढईमध्ये टाकलेलं आहे आणि कढईमध्ये टाकून थोडंसं अजून गरम करणार आहे त्याला मसाले टाकून। तर त्याच्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे, पहिलं मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, काश्मीरी लाल, आणि हे सगळं टाकून थोडंसं काळं मीठ पण टाकलेलं आहे। काळं मीठ टाकलं ना चटणीला खूप छान टेस्ट येतो, एकदम असं चटपटीत होते चटणी। तर असंच सुकं असं एकदम मस्त असं गरम करून घेणार आहे, सगळ्या गाठी अशा फोडून घेणार चटणीच्या। पाहू शकता, अशी मस्त अशी चटणी तयार झालेली आहे। आता मी याला ताटात काढून घेणार आहे मस्तच असं। तर बघा, अशी आपली चटणी रेडी झालेली आहे आणि थंड करून आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे। एक 15-20 दिवस आरामात चटणीत राहते ही चटणी। चला, तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।